दिवाळीची सुट्टी वॉज सच अ ग्रेट फन. आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये झालेली सर्दी, बिना कामाची सर्दी. पण ही सर्दी का झाली? तुमच्याकडे सगळ्यांना झाली का सर्दी? ओके. हे काय माहितीये का, हे क्लायमेट चेंजमुळे झालेली सर्दी आहे. उन्हाळ्यात दिवाळी आली म्हणजे ऑक्टोबरमध्ये दिवाळी आली आणि आता पाऊस पडतोय म्हणजे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा तीनही ऋतू एकत्र सुरू आहेत सध्या. त्याच्यामुळे आपल्या शरीराला समजत नाही की उन्हाळ्यासारखं काम करायचंय का हिवाळ्यासारखं काम करायचंय का पावसाळ्यासारखं काय करायचंय. हे आपली सिस्टीम इज इन द कन्फ्युजन. त्याच्यामुळे झालेली सर्दी आहे. जनरली ऑक्टोबरमध्ये आपल्याकडे ऑक्टोबर हीट असते, कडक गरमी असते, बरोबर की नाही. अशा गरमीच्या सीझन मध्ये झाली दिवाळी. आणि यावेळेला दिवाळी तर अशी आली की आज सुट्टी सुरू झाली आणि उद्या दिवाळी आली. इतक्या अशी म्हणजे समोरच दिवाळी होती. आणि मग त्याच्यानंतर दिवाळीचं फराळ बिराळ करता करता आपण सुट्टी एन्जॉय करायचं का दिवाळी, का फटाके, का फराळ, का ते सर्दी. आणि सर्दी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, आपल्या बॉडीचं क्लिनिंग असतं. तुम्हाला माहितीये का सर्दी काय होते, आपल्याला का होते सर्दी? आपण केमिस्ट्री करणार आहे मला माहितीये, पण आय वॉन्ट टू टेक यू टू दिस टॉपिक, कारण की आपण खूप दिवसांनी भेटलोय. सो आय वॉन्ट टू नो की तुम्हाला माहितीये का की सर्दी का होते आपल्याला. क्लायमेट चेंजची सर्दी आपण म्हणतो, क्लायमेट चेंज झालंय म्हणून सर्दी झाली. असं का होतं माहितीये का तुम्हाला? काहीही माहिती असेल तरी सांगू शकता. काही माहिती असेल. मॅम थोडं रिपीट करा ना, ब्रेक झाला आवाज. अगं मी असं म्हणत होते की आपल्याला सर्दी का होते, क्लायमेट चेंजची सर्दी किंवा सीझनल चेंज, त्याच्यामुळे मला झाली सर्दी असं म्हणतो ना आपण. अरे काय ते आजकाल क्लायमेट असं चाललंय ना त्याच्यामुळे सर्दी झाली, सगळेच म्हणतात. का बरं असं होतं? क्लायमेट बदललं तर बदललं ना, सर्दी व्हायचं काय कारण आहे? मॅडम कारण ते आपल्याला वातावरण सूट नाही होत ना. आपल्याला वातावरण सूट होत नाही. आपण अडॅप्टेशन, इव्होल्युशन ह्या गोष्टी आता जेव्हा बायो करू ना तेव्हा बघू. आपली बॉडी अडॅप्ट करते आजूबाजूच्या चेंजेसला, बरोबर. बाहेर गरमी झाली तर आपल्या बॉडीमध्ये बघा, आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारच्या प्रकृती असतात, वात, पित्त आणि कफ, बरोबर. आपलं शरीर ह्या तिघांनी बनलेलं असतं. जिकडे जिकडे हालचाल आहे ना शरीरामध्ये तिकडे तिकडे सगळे वायू आहे, वायू, बरोबर. आदिती बोल. टीचर, आपल्या शरीराला आहे ना म्हणजे सूर्यप्रकाशाची गरज असते. तर जेव्हा आपल्या शरीराला सूर्यप्रकाश कमी मिळतो तर ते केव्हा, जेव्हा क्लायमेट चेंज होतं तर सूर्य म्हणजे आपण आपल्या भाषेत बोलतो की ढग ते सूर्याच्या म्हणजे ढगांनी सूर्याला झाकून दिलं. मग जेव्हा आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही तर आपली बॉडी जी हीट, आपल्या म्हणजे शरीराची जी हीट असते जी आपल्याला मिळावी सूर्यापासून, तर ती एनर्जी आपल्याला मिळत नाही. आणि आपलं म्हणजे बॉडी ती म्हणजे तिचं जे नॉर्मल टेम्परेचर आहे ती गरम असते, तर ती होत नाही आणि त्याच्यामुळे ती बॉडी थंड असल्यामुळे आपल्याला सर्दी होते. हॅलो मॅम. बोला. म्हणजे तसं म्हणजे बायोलॉजीचे याने आता जे व्हायरसेस असतात तर त्यांना एक ॲडव्हान्स कंडिशन पाहिजे असते. तर जेव्हा जास्त आता सीझन चालू आहे, हिवाळ्याचा सीझन आहे. तर हिवाळ्यामध्ये जास्त म्हणजे अशी त्यांना जशी जी कंडिशन असते, टेम्परेचर लागत असतं त्यांना ते अवेलेबल होतं आणि त्यामुळे व्हायरसेस आणि जे बॅक्टेरिया असते ते वाढून जातात आणि त्यामुळे म्हणजे आपण बिमार पण पडतो आणि आपल्याला सर्दी होते. बरोबर. हरिओम विश्वकर्मा बोला. मॅडम एक प्रश्न आहे, तो थोडा वेगळाच आहे, विचारू का? विचार. मॅडम जो एकदम सूर्य जास्त तपतो तेव्हा आपल्याला, तेव्हा जे पाणी राहतं ते वाफ घिसणवर जाते, बरोबर. काय 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 जेव्हा सूर्य राहतो, आता पुरं गरम झालं तर जे खाली पाणी राहतं तेव्हा वाफ घिसून जातं. मग आपल्याला बरोबर. मग आपल्याला घाम कस काय येतं? चालेल, दोन्ही प्रश्नांची उत्तरं देते. आधी आपल्याला नंतर केमिस्ट्रीकडे पण जायचंय. आधी हा टॉपिक संपवते, मग याच्या प्रश्नाचं उत्तर, मग आपण केमिस्ट्रीकडे जाऊया. असा हे तो लेसन आपला ऑलरेडी झालाय. कार्बन कंपाऊंड्स वी ऑलरेडी हॅव स्टार्टेड बॅक. तर आपण आता त्याचा पुढचा भाग घेणार, थोडंसं रिवाइज करून थोडंसं पुढचं आपला धडा संपेल असाही. मग आपला एकच धडा राहतो केमिस्ट्रीचा, सबस्टन्सेस इन यूज, कॉमनली यूज सबस्टन्सेस ऑफ केमिस्ट्री. तो तर असा आरामात करू आपण. आता ऐका,
मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं होतं की सीझनल चेंजची सर्दी का होते, त्याचं कारण हे आहे, मी तुम्हाला मगाशी सांगत होते की आपलं शरीर हे 3 दोषांनी बनलंय, वात, पित्त आणि कफ. कुठल्या तरी आयुर्वेदिक डॉक्टरकडे तुम्ही गेला तर तुम्हाला तो विचारतो तुम्हाला असं होतं का, हे होतं का, ते होतं का, कारण तुमच्या शरीराचं ते परीक्षण करतात की आपल्या शरीरामध्ये ह्या 3 पैकी नक्की वात जास्त आहे, कफ जास्त आहे का पित्त जास्त आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये 3ही असतात, वात, कफ आणि पित्त. तिघांचा बॅलन्स असतो आणि जेव्हा तो बिघडतो तेव्हा आपल्याला काहीतरी होतं. आता आपल्या शरीरामध्ये जे काही कफ आहे, कफ कफ म्हणजे कंजेशन, हे आपल्या शरीरामध्ये असतंच. जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा पण सर्दी होते. तुम्ही बघितलंय का उन्हाळ्यामध्ये सर्दीत अक्षरशः नाकातनं पाणी नळ कसा गळतो तसा लिक्विड फ्लो होत असतो. तो सगळा जो आपल्या शरीरातला कफ आहे तो त्या टेम्परेचरमुळे पाण्यासारखा पातळ होऊन निघून जातो. आताची जी थंडी आहे त्या थंडीमध्ये तोच कफ घट्ट होतो. तुम्ही नाक शिंकरायला गेलात ना तरीही तुम्ही तसेच बाहेर येता, कारण की बाहेर काही पडतच नाही, ते घट्ट झालंय बिकॉज ऑफ द टेम्परेचर. पण तोच तो कफ आहे जो उन्हाळा जसं जसं सुरू होतो तो शरीरातनं आपोआप बाहेर पडतो. आपलं शरीर आहे ना मशीन आहे, मशीन. इट्स अ स्मार्ट मशीन. ते स्वतःला ऑटोमॅटिक क्लीन करतं. असा इनबॅलन्स जेव्हा होतो ना तेव्हा ते काय करतं, स्वतःला बॅलन्स करण्याकरता प्रयत्न करत राहतं. आपल्याला जेव्हा सर्दी होते, खोकला होतो, ताप येतो, याचा अर्थ असा आहे की बाजूच्या क्लायमेटला आपली बॉडी आता ऍडजस्ट करते. बाहेर खूपच गरमी झाली, ऑक्टोबर हीट आहे, त्याच्या आधी पावसाळा होता, असं कसं तरी मंद डल असं वातावरण असतं. त्याच्यामधनं आता परत उष्णतेकडे चालली आपली बॉडी, म्हणजे आता गरमी वाढली आहे तर तुमची बॉडी ऑटोमॅटिक क्लीन व्हायला पाहिजे, म्हणून सर्दी होते. सगळं बाहेर पडलं पाहिजे त्या गरमीमध्ये, पण मध्येच थंडी आली की होतो कफ, आणि तो कफ निघत नाही, मग सर्दी, खोकला. ते खोकला एकदा लागला की लागला, महिनाभर चालतो. मग सगळी आपण औषधं घेतो, फ्रीज भरून जातो कफच्या औषधांनी. मग काढे घ्या, मूग घ्या, वाफ घ्या, मूग करा. पण तो कफ तुम्ही जर अनुभव घेतला असेल किंवा बघितलं असेल तर कफ लवकर बाहेर पडत नाही जर तो अडकला तर. मग त्याच्यावरती वेगवेगळी औषधं असतात आणि हे प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे कमी जास्त होत राहतं. आणि हीच आपल्या बॉडीची स्पेशालिटी आहे की आपली बॉडी स्वतःला रिपेअर करत असते, डॅमेज रिपेअर करत असते आणि बाजूच्या क्लायमेट प्रमाणे चेंज करत असते. पण हे मशीन आहे यार, तुम्ही त्याला असं परफेक्ट नाही काम करू शकत. त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम्स येतात, कारण एका सिस्टीम मध्ये सगळ्या सिस्टीम्स अडकलेल्या असतात, बरोबर ना. तर त्याच्यामुळे होणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना लागून 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 होत राहतात आणि तरी सुद्धा थोड्या दिवसांतर आपण आपोआप बरे होतो. तुम्ही डॉक्टरकडे गेला नाही तरीही तुम्ही बरे होता, तुम्ही औषधं घेतली नाही तरीही तुम्ही बरे होता. नॉर्मल जनरल काहीतरी झालं, आपल्याला ताप आला आणि थोडासा वेळ स्वतःला दिला, 1-1.5 दिवस दिला, तर ताप उतरून जातो आणि परत येत नाही. कधीच म्हणते मी, जेव्हा डेंग्यू, मलेरिया, फलेरिया ह्या गोष्टी म्हणत नाहीये मी सांगते आपल्या बॉडीची इम्युनिटी. आपली बॉडी स्वतःला तयार ठेवते की हे झालंय का, ठीक आहे. ताप येणं हे एक लक्षण आहे की आपली बॉडी फाईट करते आलेल्या पॅथोजन्स बरोबर, बरोबर. सो अशा पद्धतीने आपलं जे शरीर आहे ना ते स्वतःला क्लीन करत असतं. जसं आपण आपल्या मोबाईलमध्ये अँटीव्हायरस टाकतो ना, तशी आपली बॉडी पण स्वतःमध्येच अँटीव्हायरस डेव्हलप करत असते आणि क्लायमेट चेंज प्रमाणे ती स्वतःला बदलत असते. आता ह्याच्या प्रश्नाचं उत्तर पण त्याच्यामध्येच आहे. जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा आजूबाजूला खूप गरमी असते, टेम्परेचर खूप जास्त असतं आणि जळगाव वगैरे साईडला आपल्याकडे तर खूपच जास्त टेम्परेचर असतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, बाहेर तुम्ही पोळी ठेवली तरी पण ते तापून भाजून निघेल एवढं गरमी असते बाहेर. हो, तर मग एवढ्या गरमीमध्ये आपल्या शरीराला स्वतःला थंड ठेवायला पाहिजे, बरोबर. शरीराला थंड तुम्ही कसं ठेवणार, तुम्ही असा हातावरती पाण्याचा असा छानपैकी हात आणि त्याच्यावरती असं पाणी फिरवून बघा, हात थंड थंड गार होतो की नाही. सेम टेक्निक आहे घामाची. आपल्या शरीराच्या आतमध्ये पाणी आहे, आपल्या शरीरामध्ये जवळपास 70% पाणी आहे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये. जेव्हा घाम येतो तेव्हा काय होतं, ते आपल्या स्किन मध्ये ना होल आहेत छोटे छोटे, त्याला रंध्र म्हणतात किंवा पोर्स ऑन दी स्किन. जेव्हा घाम येतो तेव्हा त्या होल्स मधनं घामातनं पाणी बाहेर येतं. ते पाणी कुठे येतं, आपल्या शरीरावरती पसरतं, तेवढा एरिया थंड करतं ते. बघा कुठे जास्त घाम येतो, अशा एरियामध्ये जो एरिया बंद आहे, जिकडे पटकन सनलाईट येत नाही, हवा येत नाही, तुम्हाला काखेमध्ये आतमध्ये जिकडे खूप कपडे घातलेले तुम्ही अतिशय आणि अनकम्फर्टेबल असाल तर कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्हाला घाम येतो, बरोबर. त्या घामामुळे काय होतं, ऑटोमॅटिक बॉडी थंड होते कारण की ते पसरतं शरीरावरती. आणि म्हणूनच उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी का म्हणतात, कारण की अननोइंगली घाम येत असतो आणि बॉडी थंड करत असतो, आतलं पाणी कमी 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 होत जातं, आपल्याला कळतच नाही आणि मग डिहायड्रेशन होतं. म्हणून सारखं पाणी प्यारे, पाणी प्यारे, पाणी प्यारे सांगत राहतात लोक. आणि ते ग्लुकोन डी घ्या, नारळ पाणी प्या, लिक्विड्स प्या, सरबत प्या, आमरस प्या.
किंवा उसाचं सरबत, खूप काय काय उसाचा रस. तुझे बाबा काय म्हंटला? पुढचं ऐकू नाही आलं. पाणी प्यायचं सांगत असतात सतत. करेक्ट आहे. शाळेमध्ये पण ती पाणी प्यायची बेल होते आजकाल. लहान मुलांना आठवण करून द्यायला, मोठ्यात पाणी प्यायची बेल, वॉशरूमची बेल. म्हणजे सांगायचा मुद्दा हे ऑटोमॅटिक व्हावं, नॅचरल प्रोसेसने व्हावं आणि बॉडी त्याला ट्रेन व्हावी याच्याकरता हे केलं जातं. ठीक आहे, समजलं. हा विषय वेगळा होता. दिवाळीच्या सुट्टीतनं आपण कुठे गेलो आणि बायोलॉजी मधनं आता लेटेस्ट गो टू केमिस्ट्री बॅक. आपला धडा होता कार्बन अँड इम्पॉर्टंट कंपाऊंड, जो आपण ऑलरेडी सुरू केला होता. आपला जवळपास 70-80% धडा ऑलरेडी झालेला आहे. दॅट इज रिवाइज इट क्विकली. काय काय बोललो होतो आपण बघा. कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट का बरं इम्पॉर्टंट आहे सांगा बरं तुम्हाला. आता तुम्हीच मला एक एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं, मी काही सांगणार नाही तुम्हाला. हा बघा, सांगा काय दिसतंय स्लाइड वरती, एक्सप्लेन. कोण करेल? कोणीही अनम्यूट करा, नाव सांगा आणि ज्याने सांगितलं त्याने परत नाही सांगायचं. असं करूया आपण. चला आता एक काम करूया. अदिती आणि लावण्या, तुम्ही दोघींनी सगळ्यात शेवटी सांगायचं आता, कारण की तुम्ही दोघी एकदा बोललाय बाकीच्यांना. आणि हरिओम, तुम्ही सुद्धा आता नाही, तुम्ही सगळ्यात शेवटी. आणि कोण बोललंय, काहीतरी नवीन सांगितलंय, काहीतरी ऍड केलंय, असं सोडून नव्याने कोण सांगणार आहे अनम्यूट करा, कारण तुम्ही मला दिसत नाहीये इकडे आता. कोणाला सांगायचंय? चला मी नंबर देऊन टाकते. वेदिका आणि दुसरं कोण दिसतंय मला? मला अदिती. थांबा, अदिती लावण्य तुम्हाला मी नंतर सगळ्या शेवटी सांगणार आहे. कारण काय, मला बाकीच्यांची उत्तरं पण ऐकायची आहेत. आधी तर आता कोण सांगेल आधी? पहिला नंबर वेदिका, मग आहे दर्शन, ज्योती चव्हाण, काजल. चला एवढी नावं लक्षात ठेवा, कोणानंतर कोण आहे. कळलं का तुम्हाला? वेदिका, मग कोण होतं? दर्शन, ज्योती चव्हाण. नाही दर्शन आणि मग ज्योती आणि मग काजल. 4 जण. वेदिका, दर्शन, ज्योती, टीचर काजल. मी सांगितलं दुसऱ्याला चान्स द्या. ते तू एक वाक्य ज्योती नाही सांगितलं. बाबा म्हणतात पाणी पे, हे एवढं सांगितलं ना तू. त्याच्यात नॉर्मल आहे, चांगली गोष्ट आहे. आता तुला मला तू एक्सप्लेन करायला पाहिजे की काय आहे. माहितीये मला, तू सांगितलं होतं, एक वाक्य बोललं होतंस. एक तर आपल्या वर्गात मुलं फार कमी आहेत. मुलांनो तुम्ही बोललंच पाहिजे. चला, कार्बन अँड इम्पॉर्टंट कंपाऊंड. वेदिका सांगा. स्क्रीनवर काय दिसतं एक्सप्लेन, आम्हाला सगळ्यांना सांगा. एकदा प्रश्न रिपीट करा. अगे स्लाइड वर काय दिसतंय ते एक्सप्लेन कर. तुला सांगायचं तुला काय दिसतंय. हा झालाय आपला धडा, आपण काय नव्याने करत नाहीये. जो दिख रहा है वो बोलो. जो ढूंढ निकालने की जरूरत नहीं है उसमें. मॅम मी सांगू? मी म्हणजे ज्योती चव्हाण नाव नाव सांगा आहे. आधी तुमचं. माझं नाव खरं नाव हा तरंग आहे. हा सांग सांग सांग. ऑल राईट, सांगा. मॅम एक हे पिरियडिक टेबल मधलं 6वं आहे. कार्बन आणि त्याचा ॲटॉमिक मास नंबर 12.011 आहे. आणि तो शाबाश. इकोसिस्टम मधला अजून? महत्वाचा घटक आहे. शाबाश, बरंच काही आठवलं. आणि त्याचा कार्बन हा ॲटॉमिक नंबर जास्त मॉलिक्यूल आहे. काय आहे? तो कार्बन इकोसिस्टम मधला महत्वाचा घटक आहे. बरोबर आहे. कार्बन इज रिप्रेझेंटेड बाय सी. सी या अल्फाबेटने आपण दाखवतो. 6 त्याचा ॲटॉमिक नंबर, 12 त्याचा ॲटॉमिक मास नंबर. पिरियॉडिक टेबल मध्ये त्याची जागा कुठे आहे? पिरियड 4 मध्ये, ग्रुप 4 मध्ये. सॉरी, नॉट पिरियड 4, ग्रुप 4 मध्ये आहे. तो त्याने सांगितल्याप्रमाणे इकोसिस्टम मधला महत्वाचा एलिमेंट आहे. बरोबर आहे. तो बऱ्याच वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये आपल्याला दिसतो. आता त्याच्या पुढच्या गोष्टीबद्दल आपण बोलूया. पुढचा नंबर कोणाचा होता? पटकन सांगा आणि बोला अनम्यूट करून. हे खूप सोपं आहे.
मला नाव घ्यावं लागेल का? बहुत ही स्लो हो तुम लोग. क्या हो गया, तुम लोग छुट्टी के मूड में हो क्या? काजल. मैं नहीं हूँ ना मैम, मुझे पूछो. कौन? अच्छा नहीं नहीं नहीं, बहुत सारे लोग बचे हैं ना अभी, पहले उनसे बात कर लेते हैं. काजल, पटकन बोला. हे किती सोपं आहे बघ, समोर दिसतंय. काजल, तू आहेस का तिकडे? नाहीतर आपला फोन ऑन करून आपण दुसऱ्याच कामाला गेलोय, किंवा पावसामुळे नेटवर्क नाही, असं काही होऊ शकतं. मला सांगा, मी इथे वाट बघत बसते. टेल मी, तुम्ही आहात का नाही तिकडे? हॅलो. हा नेटवर्क बोला. प्रॉब्लेम आहे मॅम. ओके, थँक्यू फॉर इन्फॉर्मिंग. मग आता पुढच्या माणसाला मला बोलवावं लागेल. कोमल, आर यू देअर? कोमल नंतर कोण आहे? नेहा. कोमल, येस, तू आहेस तिकडे? तू उत्तर देऊ शकतेस मला? मला एक्सप्लेन कर, ही स्लाइड काय आहे. प्लीज मेसेज मेसेज ठेवू नको, पटकन अनम्यूट कर आणि सांग, कारण मला आता काही दिसणार नाही. मी स्क्रीन शेअर केलेलं आहे. कमाल आहे यार, पटपट बोला. नाही तर मी आता पुढच्या व्यक्तीकडे जाणार आहे. नेहा नंतर कोण होतं? मयूर. मयूर आलास का बाबा? यस मॅम. मयूर, चल मला ही स्लाइड एक्सप्लेन कर. हे काय दिसतंय, एक्सप्लेन मॅम, दिस. आपण थोडा दिसत उलट्या आहे. पद्धतीने करतोय बघ, आता दिसेल. चित्रात काय दिसतंय एक्सप्लेन कर. एवढंच करायचंय आपल्याला, काही टेन्शन घेण्यासारखं नाही त्याच्यामध्ये. जे दिसतंय ते सांग. नाही होते. काय काय काय? ओके, मला वाटतं बऱ्याच लोकांना नेटवर्क प्रॉब्लेम आहे. आता मला आपल्या जुन्या 2 मुलांकडे जावं लागेल, म्हणजे मुलींकडे जावं लागेल. मॅम मी सांगू अदिती का आणि एक्सप्लेन? लावण्या. सांगा मॅम मी करू ही एक्सप्लेन? सांगा. अदिती आहे ना, सांग. कार्बन हा एक इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं. तर आपण कार्बन बद्दल थोडी अजून इंट्रोडक्शन घेऊया. तर यामध्ये कार्बन एक असा एलिमेंट, म्हणजे एलिमेंटचे ना 3 टाईप पडतात. एक मेटल, एक नॉन मेटल आणि एक तिसरा मेटलॉइड. मेटलॉइड असे 3 घटक पडतात. तर यांच्यामध्ये जो कार्बन आहे तर तो नॉन मेटलिक एलिमेंट आहे. तर बरोबर. त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या कार्बन मध्ये जी रेड दिसते आपल्या साईडच्या इमेज मध्ये, तर जे रेड म्हणजे मॅम तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये मी ऐकलं की लास्ट क्लास मध्ये सांगितलेलं, हे जे येलो आहेत तर ते बेसनाचे लाडू, तर ते म्हणजे न्यूट्रॉन्स आहेत 6. आणि हे जे रेड आहेत तर ते मोतीचूरचे लाडू, ते 6 आहेत याच्यामध्ये. आणि प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मिळून न्यूक्लियस तयार होतो. तर न्यूक्लियस मध्ये 6 प्रोटॉन्स आणि 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यानंतर ना ही जी बाह्यतम जी पहिली कक्षा आहे तर त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि दुसरी मध्ये 6, म्हणजे टोटल त्याच्यामध्ये जी इलेक्ट्रॉन्स आहेत ते 8 आहेत. हा, थोडस 2 आणि 4 एकूण 6 आहेत. हो, एकूण 6 म्हणजे आहेत. ॲटमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 6 आहे. आणि बरोबर. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनची संख्या मिळून ॲटॉमिक मास बनतं. तर मग 6 प्रोटॉन्स आणि 6 न्यूट्रॉन्स इज इक्वल टू 12. तर मग त्याचा ॲटॉमिक मास जे आहे ते 12 झालं. त्यानंतर ना कार्बन एक असा एलिमेंट आहे बरोबर. जो की आपल्याला नेचरमध्ये इझिली मिळतो. एक असा कंपाऊंड आहे जो आपल्याला नेचरमध्ये इझिली अवेलेबल होतो. बरोबर, शाबाश. बऱ्याचशा सगळ्या गोष्टी आठवल्यात, अगदी बेसनाचा लाडू पण आठवलाय तिला. शाबाश. मी असंच सांगितलं होतं ते, की पिवळ्या पिवळ्या रंगाचे असे तेजस्वी लाडू, असे दिवाळीचे फराळ तुम्ही नक्की खाल्ले असतील.
येस, दे आर जस्ट लुकिंग लाईक बेसन का लड्डू, तसेच दिसतात ते. 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन, दोघांचं वजन झालं 12, म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आणि ॲटॉमिक मास नंबर 12. बरोबर. बॅलन्स शेलमध्ये म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून तर कार्बन हा स्पेशल आहे. त्याची स्पेशालिटी त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळेच आहे, आणि म्हणूनच हा का बरं वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिसतो, बिकॉज ऑफ द स्पेशालिटी ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असणं काही वेगळी गोष्ट नाही, सगळ्याच एलिमेंट्स मध्ये असतात. सेकंड शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन असणं ही गोष्ट अशी आहे जी खूप स्पेशल आहे. काही लोकांकडेच ते मॅजिक असतं. कार्बन हा त्यातला एक आहे, आणि हा खूप जास्त मॅजिकल आहे, कारण त्याच्या रांगेतले बाकी सगळे त्याच्यापेक्षा जवळ आहेत, मोठे आहेत. हा छोटा, स्मार्ट, चुणचुणीत असा एक वेगळाच ऍक्टिव्ह माणूस आहे. सो खूप साऱ्या लोकांना भेटतो, नव्या नव्या गोष्टी करतो, नवे नवे बिझनेस सुरू करतो, आणि सगळीकडे सक्सेसफुल होतो. पण कोणाचं मन नाही दुखत. 2 प्रकारचे लोक असतात, तुम्हाला आठवते? तर जे ऍसिडिक नेचरवाले असतात ते काय असतात, आता कार्बन जसं नॉन मेटल आहे ना, तसंच नॉन मेटल कॅटेगरीमध्ये क्लोरीन पण येतं. क्लोरीन इज ऑल्सो अ नॉन मेटल, पण क्लोरीन कसा आहे, हा डेंजरस माणूस आहे. तो ज्याच्यावर प्रेम करेल ना त्याचे इलेक्ट्रॉन घेऊन टाकेल. तसे डेडली लोक असतात ना. आता कसं आहे, कोणत्या तरी बकवास पिक्चर आलाय, कोणत्या तरी काय आशिकी वगैरे टाइप्स काहीतरी आलाय, आय डोंट नो कोणत्या तरी. आत्ताच मी त्याचे रिव्ह्यू ऐकत होते. असे टॉक्झिक इलेक्ट्रॉन्स घेऊनच टाकायचे. म्हणजे हायड्रोजन आणि क्लोरीन यांची केमिकल रिएक्शन तुम्ही बघितली तर काय होतं, क्लोरीन हा खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तो हायड्रोजनचे पण इलेक्ट्रॉन खेचून घेतो स्वतःकडे. नॉन मेटलच आहे, पण खूप स्ट्रॉंग मेटल आहे. नॉन मेटल आहे म्हणजे काय, इलेक्ट्रॉन ते घ्यायचे पण आणि दादागिरी करून त्याच्यावरती ओव्हरपोर करायचं पण. अशा रिलेशनला काही अर्थ नाही, लोक घाबरून आपल्या बरोबर राहतात. रॉंग. कार्बन इज नॉट लाईक दॅट. कार्बन हा रिस्पेक्टफुल बॉन्ड्स बनवतो. तर कार्बन काय करतो, भेटतो, बोलतो, स्वतःचा बिझनेस प्रपोजल देतो. असा बिझनेस जास्त टिकतो का बरं, विचार करा. कार्बनचे एलिमेंट्स सॉरी कार्बनचे कंपाऊंड एवढे स्टेबल काय आहेत. कार्बन हा प्रत्येकाला त्याच्या हिस्साचा रिस्पेक्ट देतो ना. कार्बन नॉन मेटल आहे आणि कार्बनला 4 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे, पण तो स्मार्ट माणूस आहे. तो म्हणतो माझी गरज आहे ना, ऑल राईट, तशी तुझी पण गरज आहे ना, तर मग आपण एकमेकांच्या गरजेचा रिस्पेक्ट करूया. जसं आता राईट नाव आपला भारत देश आहे. आपला देश का बरं आपण म्हणतोय विश्वगुरु वगैरे होणार आहे, आपल्या देशामध्ये खूप गोष्टी कमी आहेत, त्याची आपल्याला गरज आहे. पण जगामध्ये असे खूप लोक आहेत त्यांच्याकडे पण खूप गोष्टी कमी आहेत, त्यांना आपली गरज आहे. मग ह्याच्यामध्ये जर आपण त्यांच्याशी, तुम्हाला काय समजतं, आमचा एवढा जुना देश आहे, आमची संस्कृती, अशा वगैरे आपण गप्पा मारल्या, ज्या की खऱ्या जरी असल्या तर लोकांना काय करायचंय, प्रत्येकाचं आपापलं काहीतरी चाललंय की नाही. तसंच ऍटम्सचं पण आहे, प्रत्येकाचं काहीतरी चाललंय. मग कार्बन काय करतो, शांतीत जातो, सांगतो हे बघ बाबा, मला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, तुला पण एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर तू माझा एक इलेक्ट्रॉन घे, मी तुझा एक इलेक्ट्रॉन घेतो, आपण शेअर करूया. ना मी तुला त्रास देईन ना तू मला त्रास दे, आपण एक चांगला कोव्हॅलंट बॉन्ड बनवूया. मग हा कार्बनचा हा वरचा इलेक्ट्रॉन दुसऱ्या हायड्रोजन बरोबर, हायड्रोजन पण सुखी, कार्बन पण सुखी, दोघांनी एकमेकांबरोबर इलेक्ट्रॉन शेअर केले ना. ह्याची पण कमी भागली, याची पण कमी भागली, उरलेल्या 3 इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये हा नव्या 3 लोकांना भेटू शकतो, किंवा त्याच हायड्रोजनच्या आणखीन 3 ऍटम्सना पण भेटू शकतो. शांतीत क्रांती. कार्बन आणि हायड्रोजनचे बॉन्ड लंबी लंबी समय तक चलने वाली शादी है, 7 जन्मों का बंधन टाइप ऑफ थिंग. ते वडाची पूजा करतात ना 7 जन्माचं, तशा टाईपचं. आय एम नॉट मेकिंग अ जोक ऑफ अवर कल्चर. मी त्याचा अजिबात त्याच्यावरती एक पण काय बरं म्हणतात चुकीचा इंटेन्शनने म्हणत नाही. मला हे म्हणायचंय की जन्मजन्माचं नातं आहे. असं कार्बन आणि हायड्रोजनचं नातं का बरं आहे, कारण की कार्बन त्याला त्रास देत नाही आणि हायड्रोजनला माहितीये की हा आपल्यापेक्षा मोठा आहे, आपण एवढं चिल्लू, आपण एक वजन आहे आपलं, एक वजन, तरी हा आपल्याला त्रास देणार नाही, ह्याच्यावर आपला बॉन्ड स्टेबल राहील. बघा ना, तुम्ही मैत्री करताना पण तुम्ही अशा मित्राबरोबर मैत्री कराल का जो तुम्हाला सारखा डॉमिनेट करेल, दे तुझी बॅग, चल माझ्या बरोबर, मी सांगतो म्हणून चल, मी सांगतो म्हणून कर. अरे हॅट, कोण अशा माणसाबरोबर राहतं? नो बडी लाईक सच पीपल. असे लोक काय करतात, कारण आम्हाला तुमची काळजी वाटते म्हणून आम्ही हे करतो. अरे कशाला काळजी करतोस बाबा, आम्ही आहोत ना आमची स्वतःची काळजी करायला. असे बॉन्ड्स टिकत नाहीत, अशी मैत्री पण टिकत नाही. चांगली मैत्री म्युच्युअल असते, बरोबर. म्युच्युअल रिस्पेक्ट, रोज बोलायची गरज नाही, रोज फोन करायची गरज नाही, पण आपल्या मैत्रिणीला माहिती आहे की आपण काय करतोय, त्याच्यामुळे ती खुश होते. माझी मैत्रीण मुंबईला आहे,
आणि मी इकडे आहे. तिने एखादी नवी गोष्ट केली की मला इकडे आनंद होतो. मी एखादी नवी गोष्ट केली की मी तिला फोन करते, तिला तिकडे आनंद होतो. दिस इज ट्रू फ्रेंडशिप आहे ना. हा बॉन्ड आहे. असा कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड आहे. असा कार्बन क्लोरीन बरोबर पण करतो. हीच तर मॅजिक आहे ना कार्बनची. कार्बन टॉक्स विथ एव्हरीबडी अँड कार्बन इज अ निगोशिएटर. सगळ्यांबरोबर ज्याला ज्या गोष्टी पाहिजे त्याला त्या भाषेत सांगून स्वतःचं पण काम करतो आणि इतरांचं पण काम करतो. कोणाचंच नुकसान होऊ देत नाही. असेच बिझनेस डील बरोबर चालतात, बरोबर की नाही मला सांगा तुम्ही. ना तुमचा तोटा ना समोरच्याचा तोटा. बॉन्ड पण टिकतात, लॉंग टर्म राहतात आणि तिसरा कोण आला तरी पण काय फरक पडतोय. आपलं तर चांगलं चाललंय, तुझा पण बिझनेस चाललाय, माझा पण बिझनेस चाललाय, तुझा पण प्रॉफिट माझा पण प्रॉफिट, तुला पण रिस्पेक्ट मला पण रिस्पेक्ट. असे बॉन्ड टिकतात की नाही रिअल लाईफ मध्ये पण विचार करून बघा. तेच कार्बन करतो आणि तीच त्याची फाउंड इन नेचर. वाय इट इज फाउंड इन नेचर इन सो मेनी व्हेरियस फॉर्म्स? बिकॉज ऑफ द सेम नेचर. ठीक आहे. सगळ्यांना जमत नाही हे. कार्बन फुटप्रिंट. कार्बन इज ऑब्टेन्ड इन व्हेरियस फॉर्म्स. आपल्याला माहिती फ्री स्टेट मध्ये पण मिळतो, कंबाईन्ड स्टेट मध्ये पण मिळतो. फ्री स्टेट मध्ये कसा असतो, जसा असतो तसा असतो निसर्गामध्ये. काळा बावळा जसा आहे तसा निसर्गामध्ये बनला तसा तो मिळाला. त्या काळ्या बावळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्म्स मध्ये त्याचा एक त्याचा जो काय बरं म्हणतो आपण त्याचा मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो अपरूप. म्हणजे त्याचा एक फॉर्म हा इतका स्मार्ट आहे, इंटेलिजंट आहे, महाग आहे. कदाचित तो सोन्यापेक्षा आता स्वस्त झाला असेल, सोनं जरा जास्तच महाग होत चाललंय. तो आहे डायमंड. डायमंड बद्दल आपण बोललो होतो. दुसरा आहे ग्राफाइट. ग्राफाइट काळा बावळा आहे, पण जी प्रॉपर्टी कार्बनकडे आहे म्हणजे डायमंड मधल्या ती ग्राफाइटकडे नाहीये. पण जी ग्राफाइटकडे ती कार्बन म्हणजे डायमंडकडे नाहीये. ग्राफाइट्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी विच इज नॉट फाउंड इन एनी अदर काय म्हणतात त्याला, अपरूप. मला सापडेल तो शब्द थोड्या वेळानंतर. तर त्या दुसऱ्या कुठल्याही कार्बनच्या अपरूपामध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची प्रॉपर्टी त्याची फक्त ग्राफाइटमध्ये. ग्राफाइटचे रॉड हे आपण इलेक्ट्रोलिसिस मध्ये वापरतो, आपल्याला होतं ना मागच्या धड्यांमध्ये. पण डायमंड हा खूप चांगला शायनी टफ मटेरियल आहे जो मेटल्स कापण्याकरता पण वापरला जातो. तर हे त्याचे दोन वेगवेगळे पार्ट्स आहेत, वेगवेगळे फॉर्म्स आहेत आणि हे फ्री स्टेट मध्ये मिळतात. कंबाईंड स्टेट मध्ये तर कार्बन कोणाही बरोबर रिएक्ट केले जातात, सापडू शकतो. कार्बन आणि हायड्रोजन मी तुम्हाला म्हटलं जन्मजन्मांतरीचं नातं येते. अनेक वेगवेगळ्या फॉर्म मध्ये कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड तुम्हाला इझिली दिसतो. फॉसिल फ्युल्स मध्ये इतक्या जुन्या काळातल्या फॉसिल फ्युल्स कसे बनतात माहितीये ना तुम्हाला? जीवाश्म म्हणतात त्याला मराठीमध्ये. जीव अश्म झालेले सजीव प्लांट्स, अॅनिमल्स कोणतेही असू शकतात, जमिनीखाली दाबले जातात हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर एका वेगळ्याच कंडिशन मध्ये. बरोबर. त्या दाबामुळे आणि त्या सगळ्या परिस्थितीमुळे तिथल्या विचित्र परिस्थिती आहे. विचार करा ना, दगडांच्या मध्ये दाबले गेलेले जीव, दे आर ऑल डेड. म्हणजे त्यांच्यामध्ये काही जीव नाहीये, पण ते ऑर्गॅनिक आहेत. त्याच्यामध्ये काहीतरी लिव्हिंग मॅटर आहे. त्याच्यापासून जे बनतात ते जीवाश्म म्हणजेच फॉसिल फ्युल्स. फॉसिल आणि त्याच्यानं बनलेलं फ्युल. बरोबर. असे जे असतात त्याच्यामध्ये कार्बन असतो, कारण आपल्या बॉडीमध्ये कार्बन आहे, प्लांट्स मध्ये पण कार्बन आहे. सो ऑल लिव्हिंग थिंग्स हॅव कार्बन. त्याच्यापासून जे काही फॉसिल फ्युल्स बनतात त्याच्यामध्ये ऑलरेडी कार्बन आहे. आणि कार्बन आणखीन कोणाकोणाबरोबर रिएक्ट करून जमिनीच्या खाली वेगवेगळ्या कंपाऊंड फॉर्म मध्ये आपल्याला मिळतो. आता आता आपण जे बघतो आहे ते आहेत वेगवेगळे ॲलोट्रॉप. त्याला मराठीमध्ये आयसोमर म्हणतात. आयसोमरने अपरूप म्हणतात मराठीमध्ये. तर ह्या कार्बनचे वेगवेगळे ॲलोट्रॉप्स आपण जे बघितले, त्या डायमंडची रचना बघा कशी आहे. ही ग्रॅफाइटची एकावर एक एकावर एक एकावर एक अशा, म्हणून तो पेन्सिल आपण देतो की नाही, आपोआप झिजत का जाते, कारण की अशा नुसत्या एकमेकांवर ठेवलेल्या आहेत त्या पट्ट्या. बॉन्ड नाही खूप स्ट्रॉंग, असा वीक बॉन्ड आहे त्यांच्यामध्ये. फ्युलेरिन, बकमन फ्युलेरिन नावाचा त्याचा एक स्वतःचा एक विशिष्ट ॲलोट्रॉप आहे. कार्बन कार्बन बरोबर स्वतःच्या रिंग बनवतो ना, हेक्झागोनल बनवतो, तसे 3 डायमेन्शनल बॉल सारखे पण बनवतो. हेक्झागॉन पेंटागॉन, हेक्झागॉन पेंटागॉन अशी अरेंजमेंट करतो, सेम जस्ट लाईक फुटबॉल. असे C60, C70, C80 असे अनेक प्रकारचे फ्युलेरिनचे मोठे मोठे मॉलिक्युल्स बनतात. कारण काय, कार्बन इज स्मार्ट. तो स्वतःच्याच ऍटम्स बरोबर लांब लांब चेन्स बनवतो, सर्कल्स बनवतो. त्याला म्हणतात कॅटिनेशन.
ही कार्बनची जी प्रॉपर्टी दुसऱ्या कोणामध्ये एवढी स्ट्रॉंग नाहीये. कार्बनच्या अनंत लांब अशा मोठ्या मोठ्या साखळ्या बनू शकतात. कारण काय? कार्बन कार्बन बरोबरच बॉन्ड बनवतो. स्मार्ट आहे ना तो. हा कार्बन म्हणतो मला चारची गरज आहे, हा म्हणतो मलाही चारची गरज आहे, चल ना आपण भाऊ एकमेकांबरोबर शेअर करून घेऊ. मग कार्बन कार्बन बरोबर सिंगल बॉन्ड पण बनवतो, डबल पण बनवतो आणि ट्रिपल पण बनवतो. म्हणजे सिंगल, डबल, ट्रिपल सगळ्या प्रकारचे बॉन्ड कार्बन स्वतःच्याच दुसऱ्या एका कार्बनच्या ऍटम बरोबर बनवतो आणि आडव्या, वाकड्या, तिकड्या सगळ्या प्रकारच्या ब्रांचेस असलेल्या, रिंग असलेल्या, बॉल सारख्या जितक्या शक्य तितक्या सगळ्या रचना कार्बन करतो. म्हणूनच कार्बन कंपाऊंडची संख्या खूप जास्त आहे. म्हणूनच कार्बनची एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री नावाची ब्रांचच आहे. जा बाबा तू तुझ्या घरी सुखी राहा, तुला काय करायचं तिकडे करत बस, तुला हवे तितके बिझनेसेस तू कर. वी आर देअर टू स्टडी यू, यू जस्ट कीप ऑन मेकिंग न्यू कंपाऊंड्स. रोज एक नवा कंपाऊंड बनवता येईल, पण काही प्रॉब्लेम काय त्याला, तो काही करू शकतो ना जगामध्ये. असा तो कार्बन आहे. म्हणून तो ॲबनॉर्मल का आहे? कारण की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या त्याचं साईज छोटं, त्याचं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे खरं, पण खूप डेंजरस नाही. टेट्राव्हॅलेन्सी, व्हॅलेन्सी ऑफ 4, 4 देऊ शकत नाही, 4 घेऊ शकत नाही, बिचारा फक्त शेअरच करू शकतो. जो त्याचा विकनेस आहे तो त्याचा प्लस पॉईंट झालाय. असं असतं बघा ना, आपल्याकडे पण आपली अशी एखादी गोष्ट असते जी आपल्याला वाटतं काय फालतू आहे यार, का माझ्याकडे, का मला हे का दिलं असेल देवाने, ही माझी विकनेस आहे, माझ्याकडे असं का हा अवगुण आलाय, असं आपल्याला खूपदा वाटतं. पण जेव्हा तो अवगुण आपली स्पेशालिटी होतो, आपली ओळख होतो किंवा आपली स्ट्रेंथ बनतो, तेव्हा आपण आपली स्पेशालिटी आपल्या विकनेसला बनवलेलं असतं, जे कार्बनचं झालंय. कार्बनच्या अलीकडचे सगळे जे आहेत ना, ते 1, 2, 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असलेले एलिमेंट्स आहेत. 1 इलेक्ट्रॉन दिला, 2 दिला, 3 दिला, ते मेटल्स आहेत. ते सुखी आहेत का? कारण ते इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. इलेक्ट्रॉन दिले की ते बनतात कॅटायन्स, बरोबर. कार्बनच्या पुढचे सगळे ते आहेत अनायन्स. का? ते इलेक्ट्रॉन घेतात. त्यांच्याकडे 5, 6, 7 असे इलेक्ट्रॉन त्यांच्या व्हॅलन्स शेलमध्ये आहेत. त्यांना पाहिजे 3, 2, 1 ऑक्टेट कम्प्लीट करण्याकरता चालली आहे सगळी धडपड आपली. त्या कार्बनच्या बाबतीमध्ये बिचारायचे असं आहे की 4 इलेक्ट्रॉन आहेत. बघितलं ना तुम्ही स्ट्रक्चर बघा ना, 4 आहेत, 4 देऊ शकत नाही, 4 घेऊ शकत नाही, शक्यच नाही ना, एवढंसं जीव आहे. 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकले तर त्याच्या इंटरनल शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, पण न्यूक्लियसमध्ये 12 लोक बसलेत, त्याचं काय करणार? 12चं वजन आणि 2 इलेक्ट्रॉन, द मोस्ट अनस्टेबल कॉन्फिगरेशन. मग जर आपण 4 इलेक्ट्रॉन घेतले तर काय होईल? 8 इलेक्ट्रॉन प्लस 2 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन आणि आतमध्ये चार्ज आहे 6. 6 प्लस -10 म्हणजे -4 एवढा -चार्ज जास्तीचा होतो. शिवाय ह्या इलेक्ट्रॉनचं रिपल्शन, कारण हा साईजने छोटा आहे ना, ज्या बेंचवर आपण दोघं बसतो तिकडे आणखीन दोघांना बसवलं की मारामारी होते ना, तसंच आहे ना इथे. 4 जण आहेत, आणखीन 4 जण कोंबलत तुम्ही, ते कसं सुखी, ते एकमेकांना मारतीलच. रिपल्शन, सेम चार्जेस, निगेटिव्ह निगेटिव्ह रिपेल, हे होतं तिकडे. तर असंही ते अनस्टेबल आहे, तसंही ते अनस्टेबल आहे. मग त्याने स्वतःची जी वीकनेस आहे त्याला स्ट्रेंथ मध्ये बदललं आणि त्याने नवीन प्रकारचे बॉन्ड, छोड़ो यार कौन ये आयोनिक बॉन्ड के चक्कर में क्यों अपना जिंदगी बर्बाद करके लेने का, हम बनाएंगे. आपल्याकडे असलेल्या एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधायचं. कसलं भारी आहे ना, कार्बनचा विचार केला की किती मोटिवेशन मिळतं आपल्याला आयुष्यामध्ये. मला तर प्रत्येक वेळेला कार्बन एक नवा, एक हिरो सारखा माणूसच दिसतो. कोणतरी काय भारी माणूस आहे यार. जगामध्ये सगळे काय करतायत? एकसारखंच करतायत. इलेक्ट्रॉन देतायत, घेतायत, देतायत, घेतायत. मी हे पण करू शकत नाही, मी ते पण करू शकत नाही, पण जगायचा अधिकार तर मला पण आहे. मग मी काय करायचं? निर्माण करायचं. ते सगळे करतात ना, ते करणं ठीक आहे, सगळेच करतात, काही नवीन नाही. म्हणजे कोणी करत नाही ते निर्माण करणं भारी गोष्ट आहे. ते सगळ्यांना जमत नाही, ते याने केलं म्हणून तर हा स्पेशल आहे की नाही. तर हे झालं कार्बनच्या एलोट्रोप्स. म्हणजे देर आर टाइप्स ऑफ कार्बन थिंग्स विच वी फाइंड. त्याची रचना, डायमंडचा आपण बघितलं होतं की तो खूप जास्त चमकदार असा कार्बनचा एलोट्रोप आहे. जरी तो कार्बन असेल तरी तो काळा नाहीये. द रिझन इज त्याच्या इंटरनल सरफेसेस मध्ये लाईटचं रिफ्लेक्शन होत राहतं, बरोबर. बघा ना तुम्ही, त्याला आतून 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 सगळीकडून लाईट 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 दिसतो, म्हणून तो चमकतो. त्याचंच कारण आहे की तो खूप महाग असतो आणि जमिनीमध्ये त्याच्या खाणी सापडतात. तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं असेल तर
सोन्याच्या चांदीच्या तशा हिऱ्याच्या खाणी असतात आणि जो कामगार शोधतो तर त्याचा मालक मारून टाकतो आणि मग तो खूप श्रीमंत होतो कारण की तो सांगतो की हे मला दिसलंय, असं मूवीज मध्ये दाखवतात. पण खरं खरं ह्याच्यात खरंच खाणी सापडतात. आफ्रिकेमध्ये डायमंडच्या बऱ्याचशा खाणी आहेत. तर युजेस ऑफ डायमंड आपण बघितलं होतं की तो खूप टणक पदार्थ आहे, त्याच्यामुळे तो खूप अशा ठिकाणी वापरतात जिकडे शार्प कटिंग केलं जातं, मेडिकल आय ट्रीटमेंटसाठी, किंवा एक डायमंड दुसऱ्या डायमंडला तराशण्या म्हणतात ना, हिरा तराशणे केली त्याचे ते पैलू पाडण्याकरता हिऱ्याचाच वापर करतात. आणि त्याचा अनेक ठिकाणी कटिंग एजंट म्हणून वापर केला जातो बिकॉज इट इज व्हेरी शार्प. तो दुसऱ्यांना कापतो पण स्वतः तुटत नाही. स्पेसमध्ये पण त्याच्या टफनेसमुळे त्याला विंडोज मध्ये वापरलं जातं की ते तुटू नये. प्रेशर बेअर केलं की हाय प्रेशर मध्ये काचा तुटतात ना, तसं काही होऊ नये आणि स्पेस शटल आणि त्यातल्या गोष्टी आणि माणसं डॅमेज होऊ नये म्हणून ते वापरलं जातं. मग आहे ग्राफाईट. आपण मग अशीच बोललो की ग्राफाईटचा वापर हा आपण इलेक्ट्रोलिसिस मध्ये करतो. अपिअरन्सला काळा बावळा असला तरी पण तो खूप महत्वाचा आहे. शायनिंग पण आहे, काळा काळा पण शायनिंग. असे लोक किती छान दिसतात ना, काळ्या रंगाला पण तुकतुकी असते. बिकॉज काळ्या रंगाला कृष्ण पण आहे ना, ते काळा काळा कृष्ण, तो कृष्ण आहे ना, त्याच्यात काय सौंदर्य आहे. तसंच ग्राफाईट मध्ये पण बघा ना, काळी काळी आपल्या पेन्सिलचं टोक बघ किती छान आहे, काळं काळं पण किती शायनिंग आहे त्याला. ती शाईन हे मला हा थोडासा मला कृष्णासारखा वाटतो. काळा काळा पण स्मार्ट आहे, ब्लॅक. आणि शिवाय हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो, म्हणजे हा तर काही करू शकतो. नंतर युजेस ऑफ ग्राफाईट, वी नो दॅट. लुब्रिकंट म्हणून वापरला जातो. इलेक्ट्रोड बघा, हे इलेक्ट्रोड इलेक्ट्रोलिसिस मध्ये वापरतात, पेन्सिल्स मध्ये वापरतात, आर्क लॅम्प मध्ये वापरला जातो, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो म्हणून. ठीक आहे. फ्युलरिन जसं आपण बोललो होतो, C60, 70 वगैरे असे मोठे मोठे त्याचे मॉलिक्युल्स असतात. हा खूप कमी प्रमाणामध्ये असतो, पण याचं प्रमाण फार कमी आहे, पण हा आहे, आपल्या आजूबाजूला आहे. अर्थच्या क्रस्टमध्ये म्हणजे अर्थच्या पृष्ठभागामध्ये कुठे कुठेतरी असतो. याचे युजेस काय आहेत? युजेस युज्ड इन इन्सुलेटर्स, एज कॅटलिस्ट इन दी वॉटर प्युरिफिकेशन, अँड ॲट अ सर्टन टेम्परेचर फ्युलरिन एक्झिबिट दी प्रॉपर्टी ऑफ सुपर कंडक्टिव्हिटी. सुपर कंडक्टर्स इलेक्ट्रिसिटी सुरू केल्या कंडक्ट करणं म्हणजे सुपर कंडक्टर. म्हणजे इकडून तिकडे इलेक्ट्रॉन्स जातील वगैरे एवढा पण वेळ नाही, फास्ट, इन्स्टंट. ठीक आहे. अमॉर्फस फॉर्म्स, कोल, चारकोल, कोक, हे सगळे आपण पुस्तकामध्ये बघितले होते. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय आपण ऑलरेडी बोललो होतो. हायड्रोजन प्लस कार्बन इज हायड्रोकार्बन, राईट. त्याचे 3 प्रकार आहेत, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. म्हणजे 3 प्रकार म्हणजे सॅच्युरेटेड मधला 1, अनसॅच्युरेटेड मधला 2, सिंगल, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. बरोबर. तर डबल आणि ट्रिपलला आपण अनसॅच्युरेटेड मध्ये टाकतो आणि सॅच्युरेटेड मध्ये काय असतं, सिंगल कार्बन हायड्रोजनचे बॉन्ड असतात. बरोबर. नंतर आपण कार्बन डायऑक्साईड कुठून आलं रे मध्येच, कार्बन डायऑक्साईड इन द एअर. आपल्याला कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये कार्बन दिसतो, तर कार्बन इन दी ऑक्साईड फॉर्म. कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. बरोबर. त्याची रिॲक्शन झाली की कार्बन डायऑक्साईड बनतो, जो कुठेही बर्निंग केलं की होतोच, आपल्याला दिसतोच. आणि हा जो गॅस आहे, हा गॅस फायर एक्सटिंग्विशर म्हणून वापरला जातो, म्हणजे आग विझवण्याकरता. बरोबर. सो आग पेटण्याकरता ऑक्सिजन आहे, पण आग विझवण्याकरता कार्बन डायऑक्साईड आहे. ठीक आहे. तर तो अनेक वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला सापडतो. जे आपण कोको कोला, स्प्राईट बीट पितो त्याच्यामध्ये जे बुडबुडे निघतात, इनो टाकल्यावरती जे, किंवा इडली आणि ब्रेड जे असे मऊ फ्लपी बनतात त्याच्यामध्ये जे होल बनतात, बिकॉज ऑफ द कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज आउट ऑफ इट, राईट. सो तसा त्याचं ते नेचर आहे. युजेस ऑफ कार्बन डायऑक्साईड कुठून आलं रे मध्येच, हायड्रोकार्बन नंतर एवढाच आहे का हा धडा? आपण जरा टेक्स्टबुक मध्ये बघूया काय. टेक्स्टबुक मध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्याबद्दलच्या, तर जरा त्याला एकदा आपण पटाकन बघू, म्हणजे हा लेसन आपला संपेल आज. वी स्टील हॅव 10 minutes टू. कार्बन आणि इम्पॉर्टंट एलिमेंट मध्ये आपण कार्बन बद्दल तुम्हीच मला सांगितलं मगाशी. ठीक आहे. ऑकरन्स ऑफ कार्बन, प्रॉपर्टीज ऑफ कार्बन, एलोट्रोप्स कोणते कोणते आपण आता परत रिवाइज केले, डायमंड. हे स्ट्रक्चर ऑफ कार्बनचं डायमंड मधलं ना, हे जास्त ऍक्युरेट आहे बघा. ह्याला जर मी ना असं हे काढलं ना इकडे, आपल्या पीपीटी मध्ये होतं त्याचं एक स्ट्रक्चर होतं, पण हे जास्त ऍक्युरेट आहे बघा ना. डायमंड हा बऱ्यापैकी असा असतो ना, असा असतो जरा असा.
आता हे सगळे कार्बन एकमेकांना तुम्ही जोडलेत ना की तो असा निमुळता आणि असा वगैरे बनेल. आणि इथल्या इंटरनल या सरफेस असं 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 रिफ्लेक्शन होत राहतं म्हणून तो चमकतो. आणि त्याच्या प्रॉपर्टीज पण खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या सगळ्या बघायच्यात आपल्याला. ह्या आपल्या पीपीटी मध्ये सगळ्याचा एक्स्ट्रॅक्ट असतो ना, पण डिटेल आपल्याला इकडेच बघायचं त्याचं सगळं. सो इट इज द डेन्सिटी तशी आहे 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर. खूप जड असतो, खाली पडतो तो, बरोबर. अच्छा, त्याचा मेल्टिंग पॉईंट बघा, 3500 एवढं टेम्परेचर तुम्हाला द्यावं लागतं तेव्हा तो मेल्ट होतो. पण तुम्ही त्याला तापवलत ना तर 800 डिग्रीजला काय होतं, त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड गॅस बनतो. इट इज प्युअर कार्बन. सो वेन यू हीट इट इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, तुम्ही त्याला ऑक्सिजन दिलात तर ऑब्व्हियसली C+O विल गिव्ह यू CO2 आणि CO2 इज द गॅस रिलीज्ड आउट ऑफ इट. कारण की इट्स व्हेरी कॉमन सेन्स. प्युअर कार्बन आहे, त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाहीये. सो फक्त कार्बन डायऑक्साईड येतो आणि तो गायब होऊ शकतो जर पूर्णच्या पूर्ण तो रिॲक्ट केला तर. इट डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्व्हंट. कशातच तो डिझॉल्व्ह होत नाही. ऍसिड आणि बेसिसचा पण कशा ह्याच्यावरती उपयोग होत नाही. म्हणून तर डायमंड इज लाईक गिफ्ट ना. ही गोष्ट अशी की ह्याच्यावर कशाचाच परिणाम होणार नाही. आनंद, दुःख, टेन्शन, स्ट्रेस, ऍसिड, बेस काय. म्हणून तर ते गिफ्ट मध्ये लोक एंगेजमेंटच्या अंगठ्यांमध्ये डायमंड घालतात, प्रेमाचं प्रतीक. कारण की लॉंग टर्म असतं ना ते. म्हणजे एक अशी गोष्ट जी कायम आपल्या बरोबर राहील, जी डॅमेज होणार नाही, जी खराब होणार नाही, ती आपण देतो. असं तुम्ही तुमच्या आईला पण गिफ्ट देऊ शकता, तुम्ही तुमच्या बाबांना पण गिफ्ट देऊ शकता. तुम्ही जेव्हा खूप काहीतरी चांगलं काहीतरी अचीव्ह करायला आयुष्यामध्ये, डायमंड आर व्हेरी व्हेरी कॉस्टली, पण हरकत काय, आपण खूप पैसे कमवले तर एक छोटा डायमंड आपल्या आईला किंवा बाबांना गिफ्ट द्यायला काय हरकत आहे. त्याचा अर्थ काय, लॉंग टर्म हे असंच राहणार आहे. जसं माझं तुमच्यावरचं प्रेम आहे, तर माझं तुमच्याबद्दलचं काय म्हणतो विश्वास आहे, आपलेपणा आहे, हा असाच राहील. हे दाखवण्याकरता देतात ना, कारण त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. अँड द बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी डज नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. त्याच्यावरती इलेक्ट्रिसिटीचा काही परिणाम होत नाही, शॉक बिक काय लागत नाही माणसाला. पण ग्रॅफाइट मध्ये शॉक लागतो. ग्रॅफाइटच्या वस्तू आपण कोणाला गिफ्ट म्हणून पण देत नाही. त्याचा वापर भलतीकडेच केला जातो, कुठे, जिकडे त्याची ही प्रॉपर्टी वापरली जाते तिथे. बघा ना, रचना बघा, बरोबर. आता पुढे आपल्याला बघायचं आहे की अच्छा, हा प्रयोग तुम्ही करून बघू शकता. तुम्ही जर हा केला तर त्याचा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर टाका. छान आहे बघा. एका बाजूला बॅटरी आहे, इकडे बल्ब आहे, छोटे छोटे बल्ब असे मिळतात. आणि पेन्सिलच्या दोन्ही डोक्यांना त्याच्या दोन्हीकडे शार्प करून तिथे ग्राफाइट आणायचं आणि ती तुमची वायर असते ना, साधी आपली जी कॉपर वायर असते, प्लास्टिक कट करून टाकायचं, त्याला तिथे गुंडाळून ठेवायचं पक्क. आणि मग बघायचं की हा बल्ब पेटतो का. हा पेटतो, कारण की ग्राफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि या लाकडाच्या मधून सगळा कोण गेलाय, ग्राफाइट गेलाय. सो तुमचं काय होणार आहे, सर्किट विल कम्प्लीट, बरोबर ना. बॅटरी मधनं पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल्स ऑल आर कनेक्टेड वेल. जेव्हा तुमचे वायर्स बरोबर तुम्ही इथे पकडाल, तुमचा बल्ब पेटेल. म्हणजेच काय, graphites are good conductors of electricity. Then the next part is fullerene. Fullerene is a big molecule of carbon. त्याच्यामध्ये काय, कार्बनचेच 60 atoms ऑल टुगेदर एकमेकांबरोबर रचलेले आहेत, 3 डायमेन्शनल बॉल सारखे. ठीक आहे. ह्याचा आपण बघितलं की युजेस कुठे कुठे होतात आणि ऑकरन्सेस कसे कसे आहेत. अच्छा, हे आपण सगळं डिटेलमध्ये बोललो होतो. कोल पासून पीठ, पीठ पासून लिग्नाइट, लिग्नाइट पासून बिट्युमिनस कोल, मग त्याच्यापासून अँथ्रासाइट, मग चारकोल आणि या कोलचे आणि कोकचे युजेस. हे फ्युएल म्हणून वापरतात. कोळशाचा ज्वलनाकरता वापर केला जातो. तुम्हाला माहिती आहे, पूर्वीच्या वेळेला जेव्हा रेल्वे गाड्या कोळशावर इंधन, बरोबर ना, तो हा पिक्चर बघितला असेल तुम्ही, कुठला तो आपला गदर, पहिला गदर, त्याच्यामध्ये ते टाकत असतात, त्याच्यामध्ये त्या इंजिन मध्ये ते सगळे कोळसा टाकतात. तो छोटा मुलगा पण तो कोळसा टाकून टाकून ती ट्रेन आपली जात असते. पूर्वी अशाच गाड्या होत्या, कोळशावरती त्यांचे इंजिन चालायचे. तो शोलेमध्ये पण आहे तो सीन. त्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा, पूर्वी अशा ट्रेन होत्या, आजकाल ते इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या ट्रेन्स आहेत. पण कोळशाचा इंधन म्हणून वापर खूप ठिकाणी केला जायचा आधी सुद्धा, आता सुद्धा. कोल बेस्ड इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन होतं, थर्मल पॉवर स्टेशन्स, बरोबर. हायड्रोकार्बन्स आपण बघितले होते, कार्बन अँड हायड्रोजन. कार्बन अँड हायड्रोजन सिंगल बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन्स,
एका लाईन मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर की नाही? आणि कोव्हॅलेंट बॉन्ड हा कार्बनचा स्वतःचा शोध आहे. हा कार्बन स्वतः करता अनेक प्रकारचे कोव्हॅलेंट बॉन्ड बनवत असतो. आपण बघितलं होतं नंतर सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड. तुम्ही मला केमिकल फॉर्म्युला विचारला होता, तुमच्या लक्षात आहे का? अल्केन, अल्किन, अल्काईनचा केमिकल फॉर्म्युला सांगा बरं जरा मला. अल्केनचा, अल्काईनचा, अल्किन आणि अल्काईन आहे का लक्षात? अरे झोपलात की काय? कमी एकटीच अभ्यास करते. नो टीचर. आहे CnH2n + 2. मॅम माझा एकच लक्षात आहे. एक लक्षात ठेवलं की बाकी सगळे आपोआप लक्षात राहतात. CN मॅम माझा ना अल्केनचा लक्षात आहे. सी खाली एन वरती म्हणजे CnH2n + 2 आणि इकडे जे म्हणजे आपण दुसऱ्या ह्याच्यात बघितलं होतं ते होतं CnH2n - 2 आय थिंक. बरोबर. बघ, सिंगल बॉन्ड सॅच्युरेटेडचा फॉर्म्युला मी ऑलरेडी लिहिलाय CnH2n + 2. अल्काईन आणि अल्किन हे आहेत आपले अनसॅच्युरेटेड बॉन्ड्स, बरोबर. त्यातल्या डबल बॉन्डचा फॉर्म्युला लिहिलाय CnH2n आणि ट्रिपल बॉन्ड म्हणजे अल्काईनचा फॉर्म्युला आहे CnH2n - 2. आता सोल्युबिलिटी ऑफ कार्बन हे आपण मागे बोललो होतो की कार्बन कशातच सोल्युबल नाही. तुम्ही हे सगळ्या गोष्टी टाकून बघितलं असेल, तेल, पाणी, अमुक तमुक धमुक, केरोसिन कशामध्ये येतो? विरघळणार नाही, तुम्हाला काळं सोल्युशनच दिसेल. आता रिएक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड गॅस आपण जे रिएक्शन मगाशी बघितलं ना पीपीटी मध्ये, तो कुठून बनला हे त्याच्यामध्ये दिलं होतं बघा. तुम्ही जेव्हा कार्बन जाळता, आपल्या गाड्यांमधनं पण जो धूर निघतो ना, दॅट इज नथिंग बट कार्बन डायऑक्साईड. त्यातनं जो काही प्रोड्यूस होतो, कार्बन जिथे असेल तो जळल्यावर कार्बन डायऑक्साईड बनेलच. काहीही जाळा, कार्बन डायऑक्साईड गॅस तुम्हाला मिळणारच, बरोबर की नाही? म्हणजेच कार्बन डायऑक्साईड इज प्रोड्युस्ड बाय बर्निंग ऑफ द सबस्टन्सेस मेड अप ऑफ कार्बन. आता तुम्ही चेक कसं करणार की जो बनलाय तो गॅस कार्बन डायऑक्साईड आहे का नाही? त्यासमोर पेटती मेणबत्ती ठेवायची, विजली की झालं कार्बन डायऑक्साईड आहे. त्याचं कामच आहे भिजवणं. आता ह्या प्रयोगामध्ये काय केलंय त्यांनी? ह्याच्यामध्ये एक सोल्युशन घेतलंय लाईम वॉटरचं टेस्ट ट्यूब मध्ये. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड टाकला की ते दुधाळ सोल्युशन. याचा अर्थ असा आहे की कार्बन डायऑक्साईड इज रिॲक्टिंग विथ लाईम वॉटर अँड इट हॅज चेंज्ड इट्स कलर. ठीक आहे. कसं तुम्ही ब्लो केलं त्याला? त्याच्यामुळे तुम्ही स्वतःहून असं उच्छ्वास त्याच्यामध्ये सोडला. आपण श्वास घेतो त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो, त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो. आपण जेव्हा उच्छ्वास करतो म्हणजे वेन वी एक्सहेल दॅट टाइम वी रिलीज कार्बन डायऑक्साईड, राईट? तर तोच कार्बन डायऑक्साईड आपण जेव्हा त्या चुन्याच्या निवळीमध्ये टाकतो तेव्हा ती दुधाळ होते, म्हणजे लाईम वॉटर. आता ह्या कार्बन डायऑक्साईडचे आपण जनरल प्रॉपर्टीज आहेत की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युलर आहे 44 मॉलिक्युलर मास आहे आणि मेल्टिंग पॉइंट आहे त्याचा 56 -56.6 डिग्री सेल्सिअस मायनस आहे. हा मेल्टिंग पॉइंट आहे त्याचा. म्हणजे एवढ्या कमी टेम्परेचरला तो मेल्ट होतो, तर रेग्युलर टेम्परेचरला तो गॅसच असतो ना. तर हा इट इज कार्बन डायऑक्साईड ऑकर्स इन द एअर इन द फ्री स्टेट टू द एक्सटेंट ऑफ अबाउट 0.03% एवढाच त्याचं प्रमाण आहे रे बिचाऱ्याचं. 1% पण नाही हा गरीब बिचारा कार्बन डायऑक्साईड. पण किती महत्वाचं आहे ना, सगळीकडे कार्बन 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 कार्बन. एक्सेल्ड एअर कंटेन्स अबाउट 4% ऑफ कार्बन डायऑक्साईड. आपला जो उच्छ्वास आहे, ह्या उच्छ्वासाला जर तुम्ही ट्रॅप केलं त्याच्यामध्ये 4% कार्बन डायऑक्साईड येतो. CO2 इज प्रेझेंट ॲज द सॉल्ट इन चॉक अँड शहाबाद टाईल्स, मार्बल्स, लाईमस्टोन. बरोबरच आहे ना. जे खडू आपण वापरतो, ज्या फरशा आपण बनवतोय, कुठून येतात? जमिनीमधनं. ते काहीतरी खडक दगड बिगड तुम्ही त्याला चेंज करा, त्याला रिफॉर्म करा, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कार्बन आहे ऑलरेडी. दॅट इज इन टू द अल्कलाईन स्टेट, बरोबर ना. तर CO2 इज गिवन आउट इन द कंबशन ऑफ वूड अँड द फॉसिल फ्यूल. जिकडे जिकडे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तिथे कार्बन डायऑक्साईड तुम्हाला मिळणार त्याच्या बर्निंग नंतर, राईट. आता काय आहे, आता आपण जरा बघूया काय उरलं याच्यातलं. प्रिपरेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कसा बनवायचा ह्याची आपल्याला दिलेली रिएक्शन. हे आपण पुढच्या वेळेला करूया, पण हे आपण टेक्स्टबुक मधनं करूया.
फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साईड त्या आपण वाचल्या मगाशी वरवर, त्या आता इथं समजून घ्यायच्यात आपल्याला. ते आपण केलंय हे मला असं वाटतं. फायर एक्सटिंग्विशर्स पण आपण डिस्कस केलेले आहेत आय गेस. आणि ह्या केमिकल रिएक्शन्स आपण बॅलन्स पण केल्या आहेत. मॅम हा लेसन झाला होता तसा तो. मला असं वाटतं आपण हे केलंय, पण तुमच्या लक्षात आहे का काय काय केलंय आपण हे? मॅम आवाज येतोय का? हो. हा ते सांगते की हा लेसन झाला आपला, आपण हे सर्व केलं होतं. पण हे तुमच्या लक्षात आहे हे सगळं आपण जे बोललोय ते? हो, बायोगॅसचं पण बघितलं होतं, पुन्हा फायर म्हणजे कार्बन Extinguishers आपण कसे बघितलं होतं. कार्बनच्या काय प्रॉपर्टी आहे किंवा कोलचं बघितलं होतं, सर्व बघितलं होतं. ओके, तुमच्या लक्षात असेल तर व्हेरी गुड. पुढच्या वेळेला आपण नवा धडा सुरू करू आणि जर गरज पडली तर आपण हे आपल्या उरलेल्या लेसन मध्ये रिवाइज करू. आणि जेव्हा मागच्या वेळेस आपण हा केमिस्ट्रीचा लेसन केला होता ना, तर त्याची पुन्हा अर्धी रिव्हिजन झाली होती आणि आता पण झाली, म्हणजे टेन्शन नाही. हा पुढचा जो पार्ट आहे ना, ह्याची रिव्हिजन नाही झाली होती. हा लेसन तुमच्या मी रिव्हिजनला घेतलाच नव्हता, कारण की हा परीक्षेला नाहीये, हा सेकंड टर्म मध्ये होता. या धड्याचा अर्धा भाग आपला आज पण झालेला आहे. तुम्ही पुढच्या वेळेला मला सांगाल आपण हा धडा कम्प्लीट करू आणि नव्या धड्याकडे जाऊ, किंवा आपण नवा धडा सुरू करू आणि जे उरलंय ते आपण नंतर रिवाइज करू. हाफ पार्ट उरलेला आहे धड्याचा, जो आपण ऑलरेडी केलाय आधी. तर मला असं वाटतं आपण नवा धडा सुरू करू आणि जो उरलेला भाग आहे तो रिव्हिजनच्या वेळेला घेऊ. तो ऑलरेडी झालाय आपला, आधीच झालाय. यू सजेस्ट मी आपण तसं पुढच्या वेळेला घेऊया. ठीक आहे, आज थांबूया आपण इकडे. येस विचार करा आणि मला सांगा ऍज यू से. चलो बाय, थँक्यू, गुड नाईट. थँक्यू प्रेमा मॅम आणि थँक्यू अनमोल मॅम. बाय, गुड नाईट मुलांनो. बाय टीचर, गुड नाईट.